हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे ऑल इन वन मानसी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम खायला कोणाला नाही आवडत। आईस्क्रीम म्हणजे सगळ्यांचाच आवडता विषय, पण हीच आईस्क्रीम अगदी 2 वस्तू वापरून आपण घरच्या घरी बनवू शकतो, पण टेस्टला मात्र अगदी बाहेर मिळते ना, तसाच हा आईस्क्रीम बनणार आहे। तर त्यासाठी चला पटकन रेसिपी पाहून घेऊयात। तर इथे आपण घेतलेली आहे ही ट्रोपोलाइट ब्रँडची फुल फॅट व्हिपिंग क्रीम। तर म्हणजे मार्केटमध्ये वेगवेगळ्या ब्रँडच्याही ह्या व्हिपिंग क्रीम मिळतात, तुम्ही कोणताही ब्रँड घेऊ शकता। आणि अमूलचं मिठाई मेड। तर या 2 वस्तू वापरून आपण आईस्क्रीम बनवणार आहोत, पण ती कशी बनवायची त्यासाठी तुम्हाला रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल। तर आता हे व्हिपिंग क्रीम आणि मिल्क मेड हे आपण मोजून घ्यायचे आहे। तर 1 कप इथे व्हिप क्रीम घेतलेली आहे आणि अर्धा कप एवढं मिल्क मेड घेतलेलं आहे। तर जसं की मी म्हटलं, जर तुमच्याकडे व्हिपिंग क्रीम नसेल तर अमूलची फ्रेश क्रीमही मिळते, ती पण आपण आईस्क्रीमसाठी वापरू शकतो, त्याने पण खूप छान आईस्क्रीम बनतो। आणि किंवा मग कोणत्याही ब्रँडची तुम्ही व्हिपिंग क्रीम इथे वापरू शकता। तर सर्वात पहिला आपण जो 1 कप व्हिपिंग क्रीम घेतलेला आहे तो असा एका बाउलमध्ये काढून घेऊयात, कारण आता ही क्रीम आहे ती आपल्याला अशी छान फेटून घ्यायची आहे। तुम्ही इथे क्रीम फेटण्यासाठी हँड मिक्सरचाही वापर करू शकता आणि किंवा मग व्हिपिंग मशीनचाही वापर करू शकता। पण जर तुम्ही हँड मिक्सर यूज करणार असाल तर तुम्ही असं एका मोठ्या पातेल्यात बर्फाचे खडे घ्या आणि त्याच्यावर मग हे क्रीमचे भांडे ठेवा आणि मग ती क्रीम तुम्ही फेटायला सुरुवात करा, जेणेकरून ती लवकर फेटली जाईल। कारण की बाहेरच्या वातावरणात कशी उष्णता जास्त असते, त्यामुळे ही क्रीम फेटण्यासाठी आपल्याला थोडा वेळ जास्त लागू शकतो। तर आता ही क्रीम आहे ती अगदी सॉफ्ट पीक तयार होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायची आहे, जेणेकरून जो आपला आईस्क्रीम आहे तोही मस्त असा सॉफ्ट तयार होईल। तर जसं की मी म्हटलं, तुम्ही व्हिपिंग मशीन असते त्याने ही क्रीम फेटू शकता। तर माझ्याकडे पण ही मशीन आहे आणि थोडा वेळ वाचावा म्हणून आपण क्रीम फेटून घेणार आहोत। तर याने फक्त एक 5 मिनिटं आपल्याला क्रीम फेटून घ्यायची आहे। तर हँड मिक्सरने तुम्हाला थोडा वेळ जास्त लागेल आणि ह्या मशीनमुळे तुमचा थोडासा वेळ वाचेल, पण आईस्क्रीम मात्र दोन्हीही प्रकारामध्ये एक छानच आईस्क्रीम तयार होतो। आपण जर क्रीम छान फेटून घेतली तर आपली आईस्क्रीमही छान तयार होते। तर आता जवळजवळ 5 मिनिटं ही मी क्रीम अशी फेटून घेतलेली आहे, व्हिप करून घेतली आहे आणि पहा ती आता खाली पडतही नाही आहे आणि त्याला छान पीक आलेले आहेत, म्हणजे आपली क्रीम आहे ती मस्त अशी फेटून झालेली आहे। तर मग आता जे कंडेन्स मिल्क आपण अर्धा कप घेतलं होतं ते आपण याच्यामध्ये मिक्स करायचे आहे। तर पहिला चमच्यानेच ते मिक्स करून घेऊया, व्यवस्थित एकत्र करून घेऊया। या कंडेन्स मिल्कमुळे जशी बाहेर मिळते ना, मस्त अशी सॉफ्ट आणि गोड आईस्क्रीम आपली तयार होते। तर इथे कंडेन्स मिल्क पण छान असं एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे। तरी एक 10 सेकंद फक्त ही मशीन मी पुन्हा क्रीममध्ये फिरवून घेते, जेणेकरून अजून छान असं मस्त ते एकजीव होईल आणि आपला आईस्क्रीम तयार होईल। तर आता आपला आईस्क्रीम छान फेटूनही झाला आहे, आपण त्यात कंडेन्स मिल्कही ॲड केलं आहे। आता हा आईस्क्रीम जर तुम्ही ॲज इट इज म्हणजे झाकण बंद करून फ्रीजरमध्ये 8 तास सेट होण्यासाठी ठेवला तर एक प्लेन आईस्क्रीम तयार झाला। म्हणजे जर तुम्हाला प्लेन आईस्क्रीम आवडत असेल तर, पण आपल्याला जर त्यात काही फ्लेवर द्यायचं असेल तर याच आईस्क्रीममध्ये तुम्ही वेगवेगळे फ्लेवर्स देऊन तुमचा फ्लेवरफुल आईस्क्रीम बनवू शकता, जसं की चॉकलेट, मँगो। तर आपणही एक छान असा फ्लेवर द्यायचा आहे, तर तो म्हणजे काजू मनुकाचा। तर त्यासाठी इथे घेतलेले आहेत थोड्याशा काजू, म्हणजे जवळजवळ 1/4 कप काजू घेतलेत आणि 1/4 कप मनुका घेतलेत। तर त्यात थोडेसे म्हणजे ते बुडतील एवढं कोमट पाणी ॲड करायचे आहे आणि 5 मिनिटासाठी आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे। तर इथे 5 मिनिटं झालेली आहेत, मनुका आणि काजू छान आपले फुलले आहेत आणि थोडे ते असे नरमही झालेले आहेत। तर आता हे संपूर्ण पाणी आपण काढून टाकायचे आहे आणि याचे असे बारीक बारीक पीसेसमध्ये ह्यांना कट करून घ्यायचं आहे। आणि थोडेसे काजू आहेत ते आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। असेच मिक्सरला फिरवायचे आहे, त्यात काही दूध किंवा पाणी आता ॲड करायचं नाही आहे। सुरुवातीला असंच फिरून घेतलं की मग त्यात आपण थोडं अगदी 3 ते 4 चमचे दूध घालायचे आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायची आहे आणि त्याची अशी मस्त पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर ही काजूची पेस्टही आपली रेडी आहे। ही पेस्ट आता आपल्याला जो आपण आईस्क्रीम फेटून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे। तर सगळ्या आईस्क्रीममध्ये आहे ती ही काजूची पेस्ट काढून घेऊयात आणि चमच्याने हलवून पुन्हा हे सर्व मिश्रण आहे ते असं एकजीव करून घेऊयात। तर काजूची पेस्टही आपण मिक्स करून घेतलेली आहे। तर आता आईस्क्रीम आपल्याला सेट करायला ठेवायचं आहे, पण त्याच्या अगोदर याच्यात मी 4 ते 5 थेंब व्हॅनिला इसेन्सचे ॲड करणार आहे, एक छान फ्लेवर येण्यासाठी। पण जर तुमच्याकडे व्हॅनिला इसेन्स नसेल तर तुम्ही वेलची पावडरही घेऊ शकता, अगदी पाव चमचा वेलची पावडरही जर यात ॲड केली तर त्याचाही खूप छान असा फ्लेवर येईल। आणि मग आता हे जे काजू आणि मनुका आपण कापून ठेवलेले आहेत
त्यातले अर्धे काजू आणि अर्धे मनुका हे आपण आता याच्यात ॲड करायचे आहेत आणि अर्धे काजू आणि मनुका मी ठेवून देणार आहे. वरून मस्त आईस्क्रीमला गार्निशिंग करण्यासाठी त्याचा आपण वापर करणार आहोत. तर हे काजू मनुकाही आता एकत्र असे हलवून मिक्स करून घेऊयात आणि मग आता आईस्क्रीम आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे सेट होण्यासाठी. तर त्याला असा एका प्लास्टिकचा डब्बा घेऊन त्यात सर्व हा आईस्क्रीम आहे तो काढून घेऊयात आपण. व्यवस्थित सर्व बाजूने छान असं त्याला व्यवस्थित एकसारखं पसरून घेऊया आणि मग आता वरती गार्निशिंगसाठी जे आपण काजू आणि मनुका ठेवले होते त्याचे जे तुकडे होते ते असे पसरून घेऊया, जेणेकरून आईस्क्रीमचं म्हणजे सेट झाल्यावर आपला आईस्क्रीम असा मस्त छान दिसेल. डब्याचे झाकण लावून आता याला आपण कमीत कमी 8 तास किंवा रात्रभर फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे. तर इथे आता 8 तास झालेले आहेत. चेक करूया आपला आईस्क्रीम कसा बनलेला आहे. तर पहा, मस्त छान असा आईस्क्रीम आपला तयार झालेला आहे. अगदी छान असा आपला आईस्क्रीम सेट झालेला आहे. अगदी बाहेर मिळतो ना तसाच हा आईस्क्रीम तयार होतो. आईस्क्रीमचा कलर, टेक्स्चर एवढा सुरेख आलेला आहे ना, अगदी आपण विकत घेऊन खातो ना तसाच हा आईस्क्रीम बनलेला आहे आणि टेस्टलाही अगदी तसाच लागतो. तर तुम्हीही असा आईस्क्रीम घरी नक्की बनवून पहा आणि तुमचे अनुभव मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तर मग आजचा हा आपला रेसिपी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि ऑल इन वन मानसी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद.